जे आहे आपल्याकडे टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणीसुद्धा त्यांनी शिकवण्याचं काम केलं. अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. विशेषतः आपल्या इकडे लिथोग्राफ्स ऑफ द एलोरा नावाचं पुस्तक आपल्या म्युझियमनं काढलेलं आहे. त्याचे ते सहलेखकमधूनसुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर हे पुस्तक काढलेलं आहे. आणि तोफा जे आहेत त्या तोफावर अतिशय सुंदर अशी गोव्याच्या तोफा आहेत, दौलताबादच्या तोफा आहेत, याच्यावरसुद्धा त्यांनी पुस्तक लिहिले आहे. अनेक एक्सकॅव्हेशनमध्ये त्यांनी सहभाग घेतला. स्वतः गिरिजा व्हॅलीचा रिपोर्टसुद्धा त्यांनी पब्लिश केलेला आहे. आणि एक मराठवाड्यामध्ये एक जाणीव जागृती करण्याचं कामसुद्धा गर्गे सरांनी केलेलं आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत, अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. या सर्व माध्यमातून ते सातत्याने महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सातत्याने वेगवेगळ्या विषयावर, पुरातत्वीय विषयावर ते व्याख्यान देत असतात. आणि आपल्या ओघवत्या वाणीमधून ते सातत्याने व्याख्यान देत असतात. मागेच RS मोरवंचीकर यांच्या स्मृती व्याख्यानाचं इंटेक्सतर्फे जे व्याख्यान झालं होतं मागे ते या ठिकाणी आले. आणि युनेस्कोनं जे आपल्याला मिलिटरी हेरिटेज जे आहे आपलं, त्या मिलिटरी हेरिटेजमध्ये युनेस्कोच्या यादीमध्ये येण्यामध्ये सगळ्यात मोठं जे योगदान आहे ते सरांचं आहे. त्यांच्या भाषणातून आपल्याला त्यांचा परिचय होणार आहे. काही औपचारिक परिचय या ठिकाणी थोडक्यात थांबतो, कारण त्यांच्या व्याख्यानातूनच तुम्हाला त्यांचा खरा परिचय होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि आदरणीय गर्गे साहेबांना जास्त वेळ न घेता मी आदरणीय सरांना अशी विनंती करतो की आपण महाराष्ट्रातील संग्रहालयाचा विकास या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना करावं. सर. मंचावर उपस्थित बोराडे मॅडम, जया वाहणे मॅडम, पाईकरावजी, आमचे सगळेच औरंगाबादमधले जुने जाणते मित्र, औरंगाबादला येणं हा कायम माझ्यासाठी माहेरी परत येण्यासारखा अनुभव असतो. औरंगाबाद इथं मी आपण म्हटलात त्याच्याप्रमाणे असिस्टंट आर्किओलॉजिस्ट म्हणून एक 7 वर्ष औरंगाबाद सर्कलमध्ये मी कार्यरत होतो. पण आज हे लेक्चर इथे आयोजित करण्यामागे तीच थोडी माझी भूमिका होती. आज माझं कोणतंही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाही आहे. नॉर्मली प्रेझेंटेशन स्लाइड्स, आपले जे विषय आहेत इतिहास, पुरातत्व, हे सगळे खूप व्हिज्युअल आहेत. डोळ्यासमोर तुमच्या थेट मूर्ती असली किंवा त्या वास्तूचा फोटो असला की मग 1000 शब्दांची गरज पडत नाही. पण आज माझा विषय थोडा वेगळा आहे, संग्रहालयाशी संबंधित आहे आणि थोडं मुक्त चिंतनात्मक आहे. कारण जगभरात खूप बदलाचे वारे वाहत आहेत. ते बदल आपल्याकडेही येऊ घातलेत आणि त्याच्याप्रमाणे काही काही प्रयोग होतात पण आहेत. त्यासंबंधी थोडीशी मूलभूत चर्चा, आणि अर्थात मूलभूत चर्चेच्या आधी आपल्याला मागे एकदा वळून बघावंच लागतं. इतिहासाचा मागोवा आपल्याला निश्चित घ्यावाच लागतो. आणि इतिहास हा कायम व्यक्तिगतही असतो, संस्थात्मकही असतो. आणि ह्या दोन्हीचा मिळून एक आपल्या आठवणींचा ताणाबाणा असतो, जो कुठे डॉक्युमेंटेड रेकॉर्ड्समध्ये सापडतो आणि कुठे वस्तूंच्या स्वरूपात सापडतो. जिथं तो डॉक्युमेंट्सच्या स्वरूपात सापडतो तिथं त्या सगळ्या डॉक्युमेंट्सचा अभ्यास आपण इतिहास विभागातले विद्वान करतात. त्याच्या आधारे आपण भूतकाळांची पुनर्बांधणी करतात. आणि ज्या वस्तू आहेत त्या आर्किओलॉजिस्ट वापरतात, पुरातत्ववेत्ते वापरतात. आणि एकूणच भूतकाळाची जी एकत्र बांधणी आहे, म्हणजे आंधळ्या माणसांनी हत्ती चाचपून बघणं आहे. 2 आंधळे आपापल्या पद्धतीनं तो भूतकाळ नक्की कसा असेल हे चाचपून बघत असतात. त्यांना ज्या ज्या ज्ञानचक्षू मिळालेले आहेत, जी साधनं मिळाली आहेत, त्याचा उपयोग ते करतात. आता ह्या सगळ्या गोष्टींचा संग्रहालयाचा निश्चित संबंध काय? आणि आज जी युनेस्कोनं थीम दिलेली आहे की विभाजित जग, आणि ते विभाजित जग जवळ आणण्याचा एक साधन म्हणून संग्रहालय, हे आपण सगळं कसं साध्य करू शकतो? महाराष्ट्रात संग्रहालयांबद्दल निश्चित काय होतं आहे आणि भविष्यात काय होणं अपेक्षित आहे, ह्या सगळ्याचा थोडक्यात उहापोहा आपण करणार आहोत. मित्रांनो, फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर मला वाटतं भारतातल्या सगळ्यात जुन्या म्युझियम्सपैकी एक आपलं सेंट्रल म्युझियम नागपूरचं आहे,
मध्यवर्ती संग्रहालय जे ब्रिटिश काळात 1857च्या युद्धानंतर अक्षरशः काही वर्षात स्थापन झालेलं आहे. ब्रिटिशांनी भारत समजून घेण्यासाठी अनेक ज्या गोष्टी केल्या आणि त्याचं डॉक्युमेंटेशन, त्या सगळ्या जुन्या वस्तू, एक ओरिएंटलिझम हा एक शब्द आपण ऐकला असेल, म्हणजे पौरात्य, आणि तिथं काहीतरी एक्झॉटिक, काहीतरी भारी आहे. म्हणजे पाश्चात्य लोकांना ज्या गोष्टी त्यांच्या चवीच्या पलीकडच्या होत्या त्या सगळ्यांना त्यांनी एक्झॉटिक संबोधलं. आणि त्या एक्झॉटिझममध्ये आपला ओरिएंटलिझमही आला, म्हणजे पौरात्यवादही आला. त्यांच्या दृष्टीने पूर्वेकडे जे काही होतं ते सगळं एक्झॉटिक होतं. त्यांच्यासाठी या सगळ्या खूप हातवाल्या देवदेवता वगैरे या सगळ्या गोष्टी, आपले मसाले, आपले रंग, आपले उत्सव हे अजूनही फॉरेनर्स येतात तर त्यांना ते सगळं एक्झॉटिकच वाटत असतं. तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन, कलेक्शन ह्या बाबतीत मात्र साहेब अगदी पर्टिक्युलर होता. सगळं चालू झालं. कलकत्त्याला एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली, मुंबईला एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली आहे. तसंच सेंट्रल प्रोव्हिन्स आणि बेरार इथं तत्कालीन ब्रिटिश शासनानं म्युझियम स्थापन करायचा निर्णय घेतला. सर रिचर्ड टेम्पल त्याच्यामागे इन्स्ट्रुमेंटल होते आणि काही वर्षातच ही सेंट्रल म्युझियमची देखणी वास्तू तयार झाली. आणि आपण बघाल तर मुख्यतः मध्य भारतातल्या अतिशय सुंदर असे शिल्प दालन किंवा सगळ्यात महत्त्वाचे शिलालेख, ज्यात अशोकाचाही शिलालेख येतो, जो अतिशय महत्त्वाच्या शिलालेखांपैकी एक मानला जातो, हा सेंट्रल म्युझियममध्ये आहे. त्याशिवाय तिथं खूप मोठं कलेक्शन नॅचरल हिस्ट्रीचं, म्हणजे ट्रॉफीज, प्राणी मारून त्याच्यात भुसा वगैरे भरून ते मांडले जातात. आणि ही नॅचरल हिस्ट्रीची दालनं अनेक म्युझियम्समध्ये आपण बघायला बघतो. तर तसं नॅचरल हिस्ट्रीचा एक खूप मोठा भाग आपल्या नागपूरच्या संग्रहालयात आहे. त्यात उत्तर राज्य शासनामार्फतही वेळोवेळी भर टाकण्यात आली आहे. थोडक्यात आज महाराष्ट्राचा आपण विचार केला तर शासनाकडे जवळजवळ 14 संग्रहालय आहेत. विद्यापीठं आणि इतर सरकारी आस्थापना यांची मिळून जवळजवळ एक 35 ते 40 संग्रहालयं आहेत. आणि त्या व्यतिरिक्त आज महाराष्ट्रात जवळजवळ 107 खाजगी संग्रहालय आहेत. तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की यात संग्रहालय या शब्दाची व्याप्ती किती मोठी होत चालली आहे. तर टप्प्याटप्प्यानं आपण महत्त्वाच्या संग्रहालयांबद्दल आज थोडं बोलू. जसं मी म्हटलं, स्टेट गव्हर्नमेंटकडे म्हणजे राज्य शासनाकडे 14 संग्रहालयं आहेत. त्यातलं सगळ्यात जुनं नागपूरचं, आणि ते ब्रिटिशांकडून आपल्याकडे हस्तांतरित झालेलं आहे. म्हणजे एका अर्थानं गव्हर्नमेंटनी पॉलिसी म्हणून एक म्युझियम स्थापन करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीची इतरही काही म्युझियम तयार झाली. हा एक मोड होता महाराष्ट्र शासनाकडे म्युझियम असण्याचा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मोड होता तत्कालीन संस्थानिक होते. या संस्थानिकांकडेही एक कलेबद्दलची चव होती. त्याबरोबर त्यांच्याकडे कला विकत घेण्यासाठी पैसाही होता. तर या लोकांनी तत्कालीन आर्टवर्क्स आहेत, पेंटिंग्ज आहेत, चित्र आहेत, शिल्प आहेत आणि अशा अनेक गोष्टींचं त्यांनी कलेक्शन केलं. आणि हे कलेक्शन शेवटी इतकं मोठं झालं की त्याचं रूपांतर संग्रहालयात झालं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री भवानी चित्रसंग्रहालय औंध. औंध असं एक प्रिन्सली स्टेटचं म्युझियम आहे. तसंच सांगलीचं जे म्युझियम आहे त्यातही पटवर्धनांचं कलेक्शन आपल्याकडे आलं आहे, मावजी कलेक्शन. त्याचा एक मोठा भाग मला वाटतं इथं आपल्या संग्रहालयाकडेही आहे. असा हा एक दुसरा खूप महत्त्वाचा टाईप आपल्याकडे ब्रिटिश काळात स्थापन झालेली सरकारी संग्रहालय, प्रिन्सली स्टेट्सकडून आपल्याकडे हस्तांतरित झालेली संग्रहालय, आणि तिसरं राज्य शासनानं धोरण म्हणून प्रादेशिक संग्रहालय स्थापन करायचं धोरण अवलंबिलं आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये अनेक ठिकाणी संग्रहालय स्थापन झाली. आता उदाहरणार्थ आपलं सोनेरी महल इथं सद्यस्थितीत ते म्युझियम बंद आहे आणि अपेक्षा आहे की चांगल्या ठिकाणी ह्या वस्तू परत दिमाखानं उभ्या राहतील, आपला इतिहास सांगायला परत त्या सज्ज असतील.
नाशिकचं एक म्युझियम आहे, प्रादेशिक संग्रहालय, ते सुद्धा ह्या धोरणाचा भाग म्हणूनच स्थापन झालं. या व्यतिरिक्त एक चौथा मोड होता की प्रायव्हेट कलेक्टर्स, आणि या प्रायव्हेट कलेक्टर्सनी आपलं सगळं कलेक्शन शासनाला दान केलं. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपलं पैठणचं श्री बाळासाहेब पाटील वस्तू संग्रहालय. बाळासाहेब पाटलांनी आपल्या सगळ्या वस्तू शासनाला दान केल्या. दुसरं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणता येईल तर आपलं तेच लांबतोळे अण्णांचं संग्रहालय. लांबतोळे यांनी हा सगळा संग्रह दान केला शासनाला, आणि त्यांचं नाव देऊन ते संग्रहालय तिथं उभं राहिलं. अजून एक सगळ्यात उत्तम उदाहरण आपल्याकडे आहे चंद्रकांत मांढरे. चंद्रकांत मांढरे हे सिने अभिनेते होते, आणि त्याचबरोबर ते अतिशय उत्तम चित्रकार होते. वॉटर कलरवरती त्यांची पकड अतिशय चांगली होती. लँडस्केप्स आणि पोर्ट्रेट त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले. जलरंग आणि परत पावडरचं टेक्निक मला दिलं, आणि एक खूप युनिक अनुभव शासनाच्याही लोकांना आला की चंद्रकांत मांढरे आणि त्यांच्या पत्नी या दोघांचाही तो सांभाळ त्या अभिरक्षकांनी केला, आणि नंतर ती वास्तू शासनाकडे हस्तांतरित झाली त्याच्या वस्तूंबरोबर. थोडक्यात आपण पाहिलं की हे 4 प्रामुख्यानं पद्धती आहेत संग्रहालय बनवायच्या महाराष्ट्र शासनाकडे, आणि त्याच्यानुसार ही वेगवेगळी संग्रहालयं आपल्याकडे चालत आहेत. आपण पूर्व ते पश्चिम ते पूर्व असा एक धावता आढावा घेतला तर पश्चिमेत कोकणात आपलं एकमेव संग्रहालय थिबा पॅलेसमध्ये. राजा थिबाचं नाव आपण ऐकलं सगळ्यांनी? विद्यार्थ्यांपैकी कोणी थिबा माहिती आहे तुम्हाला? हरकत नाही. बहादूरशाह जफर माहिती आहे? बहादूरशाह जफर भारतातला शेवटचा मुघल सम्राट होता, आणि त्याला ब्रिटिशांनी कुठे नेलं? ब्रह्मदेशात नेलं होतं. त्याचप्रमाणे ब्रह्मदेशाचा जो शेवटचा राजा होता थिबा, त्याला त्यांना भारतात आणलं, आणि भारतात त्याला कैदेतच ठेवलं होतं. पण त्याला राहण्याजोगा त्याच्या इतमामानं एक राजवाडा त्या काळात त्याला बांधून दिला गेला, पण तो रत्नागिरी तिथं तो आपल्या 10 चाकरांसकट रोज दरबारही लावायचा. काय त्याची दिनचर्या होती, जीवनशैली होती. पण थोडक्यात ब्रह्मदेशातही राजसत्ता स्थापन होणार नाही अशी ब्रिटिशांनी व्यवस्था केली. पण अर्थात ही एवढी सुंदर वास्तू रत्नागिरीत होती, आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्या वास्तूचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीनं झाला. आधी तिथं कलेक्टर ऑफिस होतं, त्याच्यानंतर तिथं पॉलिटेक्निक कॉलेज आलं. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी तिथं होत राहिल्या. सरतेशेवटी ते राज्य शासनाचं संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झालं, आणि एवढी देखणी वास्तू आहे आणि तशी रिकामी आहे. कारण ठिबाच्या वापरातल्या अतिशय मर्यादित गोष्टी आपल्याकडे आहेत. त्याने जेमतेम एखाद दुसरं दालन भरतं. तर ही वास्तू संग्रहालयासाठी सुद्धा सुयोग्य आहे असं लक्षात आल्यावरती शासनानं तिथं प्रादेशिक संग्रहालय सुरू केलं. तर आज थिबा पॅलेसमध्ये आहे काय? मुळात कोकणातलीच प्राचीन काळातली शिल्पं आपल्याला तिथं दिसतात, वेगवेगळ्या देवदेवतांची. आणि मी जसं मगा म्हटलं तशा थिबाच्या रोजच्या वापरातल्या वस्तू. आणि खरं तर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण कोकणाचं एक ऐतिहासिक दर्शन सूक्ष्म रूपात या संग्रहालयात व्हायला हवं, पण तसं नव्हतं. आणि संचालनालय गेली काही वर्ष कोकणात जे काम करतं आहे तिथं कातळशिल्पं सापडली आहेत. त्याच्यामुळे मानवी कलेचा इतिहास आधी हा मान संभाजीनगरकडे होता. पितळखोऱ्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जुनी पेंटिंग्स होती. जवळजवळ 250 BCच्या आसपासची. आणि आता हा मान तसा म्हणाल तर कोकणाकडे गेला आहे. आणि चित्रांच्या बाबतीत अजूनही तुम्ही जुने आहात, कारण कोकणात जे काही आहे ती खोदचित्र किंवा लो रिलीफ स्कल्पचर्स आहेत. पण कुठेतरी माणसांनी कलाकृती निर्माण करायला सुरुवात केली होती, आणि माणसाच्या आयुष्यात कला आली होती. पण त्याचं दर्शन कुठे आपल्या या संग्रहालयात होत नव्हतं. इतिहासपूर्व काळात कोकणात माणूस कसा जगत होता हेही आपल्याला ज्ञात नव्हतं. त्याची आता हळूहळू आपली त्या दृष्टीची व्याप्ती आपली वाढायला लागली आहे.
तर त्याचं दर्शनही आपल्या संग्रहालयात झालं पाहिजे. ऐतिहासिक काळातल्या शिल्पांबरोबर कोकणात खूप सुंदर मंदिरं आहेत. तर ती मंदिरांची स्थापत्यशैली, नंतर मध्ययुगीन काळातील किल्ले आणि जो काही सगळा नौदलाशी संबंधित मराठा साम्राज्याचा इतिहास आहे तो सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यात दिसायला पाहिजे. आणि स्वातंत्र्य लढ्यातलं तर रत्नागिरीचं आणि कोकणाचं योगदान सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या सगळ्याचं दर्शन होईल असा एक परिपूर्ण आराखडा आपण गेली काही वर्ष बनवत होतो आणि नेहमीच्या शासकीय पद्धतीनं यथावकाश त्याला मान्यता मिळून आता तो प्रोजेक्ट प्रत्यक्ष चालू होणार आहे पुढच्या महिन्यात. आणि एक वर्षभराने आपण गेलात तर समग्र कोकणाच्या इतिहासाचं दर्शन दाखवणारं थिबा संग्रहालय आता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर थोडं आपण पश्चिम उत्तरेकडे आलात तर दुसरं आपलं प्रादेशिक संग्रहालय आहे नाशिकमध्ये. मुळातच खरं तर मुंबईच्या आमच्या ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा कस्टम्समध्ये पकडलेल्या अँटिक्विटीज यायच्या आणि अर्थात मग त्या दुसरीकडे कुठे जाणं शक्य नसल्यामुळे त्या आमच्या हेडक्वार्टरला त्या जमा होत राहिल्या आणि शेवटी इतक्या झाल्या की त्याच्यातून एक संग्रहालय तयार झालं. मुंबईत त्या काळात जागा तशी कमी होती आणि नवीन संग्रहालय वगैरे असं त्या काळात मुंबईत कोणतं धोरण नव्हतं. त्याच्यामुळे नाशिक इथं हे प्रादेशिक संग्रहालय स्थापन झालं. आता तुम्हाला गंमत वाटेल, मथुरा सँडस्टोन जो स्पॉटेड मथुरा सँडस्टोन आहे ज्याच्यात सगळी शुंग कुशाण काळातली शिल्प बनलेली आहेत त्याचा उपयोग करून बनलेलं सिंहाचं एक शीर्ष आहे ते आपल्याला नाशिकच्या संग्रहालयात पाहायला मिळेल. कोणीतरी चोरीमारी तस्करीच्या मार्गानं ते देशाच्या बाहेर न्यायचा प्रयत्न करत होते. एअरपोर्टला ते पकडलं गेलं आणि ते शासनाकडे आलं. तर अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणची शिल्पं नाशिकच्या संग्रहालयात आहेत. दुसरं, नाशिक जिल्ह्यातच ॲक्सिडेंटल डिगिंगमध्ये काही जैन तीर्थंकरांच्या मूर्ती सापडल्या. तर नाशिकच्या कलेक्शनचा खूप मोठा एक भाग त्या जैन तीर्थंकरांचा आहे. तिसरं, मेटल ऑब्जेक्ट्स. आता लोक गंगेवर म्हणजे नाशिकलाही गोदावरीला लोक गंगा म्हणतात. तर गंगेवरती अनेक गोष्टी लोक सोडून जातात, पाण्यात वाहून नेतात. तर अनेक मेटल स्कल्पचर्स तिथं आपल्याला सापडली आहेत. आपल्या संग्रहालयाचा तो भाग आहेत आणि असे अनेक शिल्पांनी आपलं नाशिकचं संग्रहालय नटलेलं आहे. त्याबरोबर शस्त्रांचं नाशिकला छोटंसंच पण अतिशय देखणं कलेक्शन आहे. तिथं फायर आर्म्स आहेत. एक दशावतारी तलवार आहे म्हणजे त्याच्यावरती दशावतार कोरलेले आहेत आणि अनेक इतर गोष्टी आहेत ज्या त्या त्या काळाच्या इतिहासाचं दर्शन करतात. पण नाशिकला आपण पाहिलं तर साधारणतः उत्तर जो मराठा काळ होता ज्याला पेशवाई असं संबोधलं जातं, तर पेशवाई ते नाशिकानं बराच एक मोठा आणि महत्त्वाचा रोल प्ले केला आहे. तर पुढे नाशिकला जे संग्रहालय आपण थँक्यू मॅडम घेतो. नाशिकला जे संग्रहालय आपण चालवतो आहोत त्याचं एक आराखडा परत आपण आता तयार करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच त्यांचे अष्टप्रधान, पेशवे आणि इतरही जे सरदार होते त्यांचा संपूर्णपणे इतिहास या नाशिकच्या संग्रहालयातून आपण मांडणार आहोत. आता त्या वास्तूचं जतन आणि संवर्धन चाललं आहे. सरकारवाडा नावाच्या वास्तूत हे आहे संग्रहालय. त्या वास्तूचं जतन संवर्धन पूर्ण झालं की नाशिकच्याही संग्रहालयाचा संपूर्ण विकास आराखडा जो तयार आहे, जो इम्प्लिमेंटेशन पुढे टप्प्याटप्प्याने आपण करू. छत्रपती संभाजीनगर सोनेरी महलच्या संग्रहालयाबद्दल मी काही बोलावं का? मला फक्त एकदा सांगा, किती लोकांनी पाहिलं आहे? बऱ्यापैकी लोकांनी पाहिलं आहे, पण खूप लोकांचे हात खाली आहेत. तर आजच मला वाटतं पेपरला बातमी आहे की टाऊन हॉलमध्ये कदाचित आपल्या संग्रहालयाला जागा मिळू शकेल. मागे सोनेरी महलमध्ये हे सगळं म्युझियम होतं. तिथे पैठणच्या अतिशय सुंदर अँटिक्विटीज, सातवाहन काळातल्या अँटिक्विटीज आणि जी औंढा स्टाईलची स्कल्पचर्स ज्याला म्हणतात, मराठवाड्यातली अतिशय सुंदर आणि देखणी शिल्प. म्हणजे मराठवाड्यातली कला म्हणजे काय तर सोनेरी महलमधल्या शिल्पांमध्ये पाहावी. शस्त्रांचा संग्रह, असं अतिशय
एक छान कलेक्शन असलेलं ग्लास पेंटिंग्स आपलं संग्रहालय आहे. पण मला वाटतं मागच्या वर्षी इथे काय झालं सगळ्यांनाच माहिती आहे. सन्माननीय न्यायालयाच्या आदेशानं हे आपल्याला संग्रहालय तात्पुरतं बंद करावं लागलं आहे. तर संग्रहालयाची नवीन इमारत किंवा दुसऱ्या कोणत्या तरी तयार इमारतीत त्याचं तात्पुरतं स्थलांतर असे आता पर्याय आपण शोधत आहोत. होपफुली 1 महिन्या 2 महिन्यात काहीतरी सोल्युशन्स निघतीलच. हे संग्रहालय परत आपल्याला लवकरच पाहण्यासाठी खुलं होईल. पैठणचा मग आम्ही उल्लेख केला, बाळासाहेब पाटील, आणि मोस्टली तिथं हे संग्रहालय असण्याचं कारण म्हणजे तिथं असलेली सातवाहन काळातली पुरातात्विक स्थळं. त्या साईटच्या उत्खननामुळे तिथं अनेक अँटिक्विटीज अजूनही सापडतात आणि त्या ह्या बाळासाहेबांनी गोळा केलेल्या होत्या. आणि मला खूप गंमत वाटली, आपल्या पैठणच्या म्युझियममध्ये एकही पैठणी नव्हती. ते एक टेक्स्टाईलचे अभ्यासक आहेत, त्यांनी मला एकदा हे निदर्शनास आणलं. मग सहज गंमत म्हणून पाहिलं तर औंधच्या आपल्या म्युझियममध्ये अतिशय सुंदर पैठणीचं कलेक्शन आहे. साताऱ्याच्या संग्रहालयात सुंदर पैठणी आहेत, त्या बनल्या आहेत पैठणला पण गेल्यात संपूर्ण महाराष्ट्रभर. नागपूरच्या संग्रहालयात आपण ज्याला काठ म्हणतो त्या पैठण्यांचे काठ अतिशय छान सांभाळून ठेवले आहेत. आणि असं कळतं की मँचेस्टरला जेव्हा लार्ज स्केलवर टेक्स्टाईल प्रोडक्शन करायचं होतं ब्रिटिशांना, तर त्या कपड्यामधला तानाबाना कसा असावा याचे काही त्यांनी भारतातून सॅम्पल्स गोळा केले होते आणि ते मँचेस्टरला पाठवले. आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी तिथं मशीनवरती मोठ्या प्रमाणावरती मास प्रोडक्शन कपड्याचं चालू केलं. पण ब्रिटिशांनी ते करताना जे सॅम्पल वापरले ते नंतर भारतात परत पाठवले. ते सॅम्पल आजही आपल्या सेंट्रल म्युझियममध्ये आहेत नागपूरला. आणि हे एक वेगळंच वैभव आहे. तर आता पैठणच्याही संग्रहालयात जुन्या पैठण्या आपण शोधतो आहे. काही आपण ॲक्वायर केलेल्या आहेत आणि काही पैठण्या आता येऊ घातलेल्या आहेत आणि काही स्पेशली कमिशन करून आम्ही, कारण काही घाट असेत की ते आता पुढच्या भविष्यातल्या काळात कदाचित बघायला मिळणार नाहीत. तर काही नव्यानं पैठण्या बनवून घेऊन आपण भविष्यात त्या इथं सिक्युअर करणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपलं संग्रहालय सिंदखेड राजा. सिंदखेड राजा अर्थात जिजामातांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. लखुजीराजे जाधव यांची तिथं समाधी आहे. पुतळा बाजारासारखी अतिशय देखणी बाजार तिथं आहे. तर त्याच्यामुळे त्या परिसरात भरपूर शिल्प, शस्त्र आणि इथे अनेक गोष्टी तिथं सापडतात. तर त्या कलेक्शनमधून आपलं सिंदखेड राजाचं हे तयार झालं आहे. मला आठवतं आहे हे लखुजीराजे जाधव वाड्याच्याच एका प्रवेशद्वारात हे संग्रहालय होतं. सुदैवानं आता ते काळाकोट इथं नवीन वास्तू स्थलांतरित झालं आहे. त्याच्याही इंटेरियरचे वेगळे आता डिझायनिंग आणि एक्झिक्युशन आता पुढच्या वर्षात चालू होईल. एक पुढच्या 2 वर्षात ते नव्या स्वरूपात संग्रहालय आपल्याला बघायला मिळेल. याच्यानंतर मराठवाड्यातलं सगळ्यात महत्त्वाचं संग्रहालय म्हणजे ते आपल्याला कशासाठी माहिती आहे नक्की? बरोबर. अजून त्याला फटाके तयार होतात. शिवकाशीला काय होतं? बरं, हरकत नाही. कदाचित आधुनिक आणि प्राचीन इतिहास असेल, पण मला ते रोमन ट्रेड आणि सातवाहन काळाचा संबंध याच्यासाठी जास्त माहिती आहे. तिथं संपूर्ण एक नगर होतं आणि पेरिप्लस ऑफ द रेथन्सी किंवा टॉलोमीची जॉग्रफी ह्याचा तगर म्हणून आपल्याला उल्लेख आढळतो, ज्याचा संबंध रोमन व्यापाराशी होता. अनेक गोष्टी तिकडून आपल्याकडे आल्या, आपल्याकडून अनेक गोष्टी तिथं गेल्या. ह्याचे भक्कम पुरावे आपल्याला त्याच्या उत्खननात मिळाले आहेत. आणि हेच लांबतोय होते, त्यांनी खूप गोष्टी तिथून गोळा केल्या. खूप मोठ्या मोठ्या संशोधकांशी त्यांचा संबंध आला आणि त्यांनी हजारोनी गोळा केलेल्या वस्तू शेवटी त्यांनी शासनाला दान म्हणून दिल्या आणि त्यांच्याच नावाने आता तिथं संग्रहालय आहे. हे मी जॉईन केलं तेव्हाही अतिशय जर अशा जुन्या वास्तूत होतं आणि आता
खाली उभा राहतोय त्याची अंतर्गत मांडणी आणि वस्तू आपल्या जागेवर जाणं 2 वर्ष लागतील मॅडम. 2 वर्षानंतर मॅडम ते संग्रहालय तुम्हाला खुलं करून देणार. इथेही रोमनकालीन व्यापाराचे काही अवशेष सापडले. सगळ्यात महत्त्वाचं एक पोसायडन म्हणून देवता आहे तिचं शिल्प सापडलं. इतरही रोमन व्यापाराशी संबंधित गोष्टी तिथे आपल्याला आढळून आल्या आणि त्याच्यामुळे तिथंच टाऊन हॉलमध्ये एक संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला आणि या सगळ्या उत्खननातल्या वस्तू तिथं त्या टाऊन हॉलमध्ये डिस्प्लेला मांडण्यात आल्या. आणि जसा जसा काळ पुढे गेला तसा कोल्हापूर तुम्हाला माहिती आहे कलेच्या बाबतीतही कोल्हापूर अतिशय पुढे आहे. जे स्कूल ऑफ आर्ट जेव्हा मुंबईत स्थापन झालं अनेक त्याचे विद्यार्थी कोल्हापूरचे होते आणि जे बॉम्बे स्कूल ही एक चित्रकलेच्या विशिष्ट शैलीची शाखा ओळखली जाते तिचीच एक उपशाखा कोल्हापूर स्कूल म्हणून ओळखली जाते आणि अनेक प्रख्यात चित्रकार ह्या कोल्हापूर स्कूलचे आहेत. रवींद्र मिस्त्री असतील, बाबूराव पेंटर असतील, यांची सगळ्यांची पेंटिंग्स आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात. तर असं ते आणि ती वास्तूही अतिशय देखणी आहे. स्कॉटलंडमधून एखादा बंगला उचलून आणावा अशी ती वास्तू आहे. सो एक स्कॉटिश आर्किटेक्टनी तयार केलेली आणि त्याचा सांभाळ आज आपण शासनामार्फत करतो आहे. कोल्हापूरमध्ये जसं मी मगा उल्लेख केला तसं चंद्रकांत मांढरे यांनी आपली सगळी चित्र दान केली आणि त्याचं एक संग्रहालय शासन आत्ता सांभाळतं आहे. हे कोल्हापुरातलं दुसरं संग्रहालय आणि आत्ताच संचनालयाचं 14वं आणि कोल्हापुरातलं 3रं संग्रहालयाचं उद्घाटन आत्ताच तिथं झालं. हे आहे छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचं. आणि हा विषय मी परत त्याच्याकडे येणारच आहे. शेवटी शाहू महाराजांच्या वापरातल्या खूप गोष्टी आवाहन करूनही आम्हाला मिळाल्या नाहीत. तर त्या म्युझियममध्ये आपण मुळातच पाहिलं तर एक किर्लोस्कर कंपनीने दिलेला नांगराचा फाळ आणि एक तुटकी तोफ या व्यतिरिक्त तिथं वस्तू नाहीत. मग तुम्ही म्हणाल वस्तू नाही ते वस्तू संग्रहालय कोणतं? तर आमचं असं मत आहे की हे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं संग्रह आहे आणि मग ते विचार आम्ही कसे दाखवणार आहोत. तर शाहू महाराजांच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग आहेत त्याच्यावरती आपण पेंटिंग्स तयार केलेली आहेत, त्याच्यावरती आपण शिल्प तयार केलेली आहेत आणि थीमॅटिक त्याचं एक वाटप आहे. आणि ही केवळ पारंपरिक प्रदर्शनाची माध्यमच फक्त न वापरता आता नवीनही जे सगळं आलं आहे ऑडिओ व्हिज्युअल मीडियममधलं 3D आणि काय म्हणतात व्हर्च्युअल रिॲलिटी ह्या सगळ्या गोष्टींनी युक्त आता आपलं ते संग्रहालय लोकांसाठी तिथं खुलं झालेलं आहे. ते सध्या तात्पुरत्या स्वरूपात शिवशस्त्र शौर्यगाथा हेही प्रदर्शन चालू आहे जिथं जवळजवळ मराठा आणि समकालीन काळातली 250 शस्त्र प्रदर्शनासाठी मांडलेली आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वाघनख जे आपण लंडनहून आणलं त्याचंसुद्धा प्रदर्शन सध्या कोल्हापुरात चालू आहे शाहू जन्मस्थळातच. कोल्हापूरच्या जवळ सांगलीला छोटंसंच पण अतिशय सुंदर कलेक्शन असणारं म्युझियम आहे आणि सुंदर ते अशा अर्थानं की बॉम्बे स्कूलचेच काही जे प्रतिथेयश चित्रकार होते ज्यांनी विशेषतः पौराणिक विषयांवरती कामं केली त्यात आपले धुरंधर असतील आणि एक जर्मन चित्रकार आहेत मुल्लर नावाचे त्यांची अतिशय देखणी पौराणिक चित्र म्हणजे त्यांनी महाभारत आणि रामायण याच्या थीम्सवर आधारित पेंटिंग्स केलेली आहेत आणि ती प्रचंड आहेत. म्हणजे जवळजवळ 12 बाय 14 फूट वगैरे अशा आकाराची पेंटिंग मुल्लर यांची आहेत. तर ती आपल्या सांगलीच्या वास्तुसंग्रहालयात आहेत. सांगलीमध्ये फार कोणाला माहिती नसलेली 2 अतिशय महत्त्वाची पेंटिंग म्हणजे जेम्स वेल्श नावाचा चित्रकार होता आणि त्यानं भारतात पहिल्यांदा पाश्चात्य शैलीनं चित्र काढली. म्हणजे माणूस समोर बसून पोर्ट्रेट बनवणं हे जेम्स वेल्शनी पहिल्यांदा केलं. आता सांगलीच्या संग्रहालयात आहेत चित्र कोणाची? नाना फडणवीस आणि सवाई माधवराव पेशवे या दोघांना समोर बसवून काढलेली पोर्ट्रेट्स आहेत. अतिशय देखणी कामं आहेत. चित्रकलेच्या इतिहासातही ती महत्त्वाची आहेत आणि मराठा इतिहासातही ती महत्त्वाची आहेत. नंतर साताऱ्याचं संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शासनानं हे चालू केलं आणि मुंबईचं
ज्याला आधी प्रिन्स ऑफ वेल्स म्हटलं जायचं आणि आता ज्याला परत छत्रपती शिवाजी राजांचं नाव आपण दिलेलं आहे, त्या म्युझियममधून त्यांच्या शस्त्राचा एक खूप मोठा भाग साताऱ्याच्या संग्रहालयात आपण लोन म्हणून घेतला आणि आजतागायत त्या लोन कंटिन्यूज आपण ती शस्त्र साताऱ्याला मांडली आहेत. त्याचबरोबर एक मावजी नावाचेही एक प्रायव्हेट कलेक्टर होते, त्यांच्याकडूनही बरेचसे आपण वस्तू मिळवल्या. त्यात प्रामुख्यानं मध्ययुगीन काळातली सगळी टेक्स्टाईल्स आहेत, नाणी आहेत आणि अनेक मध्ययुगीन इतिहासाशी निगडीत गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे साताऱ्याचं संग्रहालय अतिशय देखणं बनलेलं आहे. तिथेही आता ऑग्युमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी याच्या आधारित आता सेकंड फेज, दुसऱ्या टप्प्याचं काम आता आम्ही चालू करतो आहे. ते सुद्धा पुढच्या 1-2 ते 3 वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्या व्यतिरिक्त मराठवाडा आणि विदर्भाच्या बाउंड्रीवरती माहूर नावाची एक जागा आहे. मला वाटतं माहूर सगळ्यांनाच रेणुका देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे माहिती असावं. त्याच माहूरला हत्तीखान्यात आमचं संग्रहालय आहे आणि या संग्रहालयाचं मग मी एक 4 टाईप आपल्याला सांगितले होते संग्रहालयांचे. त्या व्यतिरिक्त आता ही एक 5वी टायपॉलॉजी आहे. त्या माहूरच्या संग्रहालयात एक राखणदार होता. ते संग्रहालय नव्हतं, स्मारक होतं. आता पुरातत्व म्हणून लोक सगळ्या जुन्या वस्तू द्यायला सुरुवात केली. रामा कोंडे नावाचा माणूस होता आणि हळूहळू त्यांना ती काय म्हणतो आपण चस्का लागला या सगळ्या जुन्या गोष्टी गोळा करायच्या आणि त्या इतक्या गोळा झाल्या की त्याच्यातून शासनाला एक संग्रहालय तयार करता आलं. अर्थात तत्कालीन तिथले आमदार होते बंजारा समाजाचे, त्यांनीसुद्धा बंजारा समाजाशी निगडीत अनेक वस्तू शासनाला दिल्या. त्याच्यामुळे त्या आणि ते पूर्ण वेळ ते संग्रहालय स्थापन व्हावं याच्यासाठी पुढाकार घेतला आणि ते संग्रहालय स्थापन झालं. आणि अर्थात नागपूरबद्दल मी मग बोललोच. अशी 14 संग्रहालयं आपल्याकडे आहेत आणि आता भविष्याकडे आपण बघतो आहे. मित्रांनो, सेंट्रल गव्हर्मेंट सर्व्हिसेसमध्ये असण्याचा एक फायदा असा होता की संपूर्ण भारतभर फिरता आलं. फक्त 2 दिवस फिरणं नाही तर पोस्टिंग घेऊन काही वर्ष एखाद्या ठिकाणी राहणं, ते ठिकाण तुम्ही आत्मसात करणं, तिथली संस्कृती समजून घेणं आणि तिथल्या कल्चरल इन्स्टिट्यूशन्स. आसाममध्ये पोस्टिंग असताना मी भाड्याने ज्या घरात राहायचो ते तिथल्या स्टेट म्युझियमच्या जवळ होतं. मग महाराष्ट्रात परत आल्यावर माझ्या लक्षात आलं महाराष्ट्रात स्टेट म्युझियमच नाही आहे. आणि त्याच्या एक 2 ते 3 वर्षाआधीच बिहार संग्रहालय उघडलं गेलं होतं आणि तिथं बिहार सरकारने जवळजवळ 600 कोटी इन्व्हेस्ट केलेत. आणि हे जेव्हा शासनही खालती विचारतं फील्ड ऑफिसेसमध्ये की आपल्याकडे काही नाविन्यपूर्ण कल्पना असतील तर तुम्ही आम्हाला सांगा. त्या अंतर्गत आम्ही हा राज्य संग्रहालयाचा प्रस्ताव शासनाकडे मांडला आणि असं सांगून मांडल्या की बिहारसारख्या मागास राज्यात 600 कोटीचं म्युझियम आहे राज्य संग्रहालय म्हणून आणि अजून आपण त्याचा विचारही केला नाही आहे. ते शासनाने खूपच ॲप्रिशिएट केलं, मनावरती घेतलं आणि मुंबईत BKC सारख्या जागी 3.5 एकर जमीन राज्य शासनाने संचालनालयाला दिली आहे आणि तिथं आता राज्य संग्रहालयाच्या उभारणीचं काम चालू होणार आहे. पण आज हा सगळा उहापोह करायचं एक वेगळं कारण आहे. जागतिक संग्रहालय दिन आहे, त्याच्या निमित्तानं आपण बोलतो आहे, हे खरंच आहे. पण मुंबईत अजूनही काही मजेदार गोष्टी मला पाहायला मिळाल्या. मुंबईत एक म्युझियम ऑफ सोल्युशन्स म्हणून एक नवीन म्युझियम स्थापन झालं आहे. तिथे एकही ऑब्जेक्ट डिस्प्ले नाही आहे. मुलं येतात, एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज करतात आणि परत जातात, असं साधारणतः त्या संग्रहालयाचं स्वरूप आहे. आणि आत्ता अनेक जे विकास आराखडे शासनाकडे सादर होतात त्यात खूप कोणत्या तरी महनीय माणसाचं स्मृतिस्थळ असतं ते आणि तिथं संग्रहालय म्हणून काहीतरी एक 20-25 कोटीचा एक आकडा टाकलेला असतो. आणि आम्हाला कायमच प्रश्न पडतो की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालची कमिटी असते
आणि तिथं आपण विचारतो की अरे बाबा हे संग्रहालय काय आहे. स्वागत आहे खंदारे साहेबांचं. हे संग्रहालय काय आहे म्हणजे आता एक छोटंसं उदाहरण देईन की छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरला पकडले गेले. संगमेश्वरला ज्या वाड्यात त्यांना पकडलं गेलं तो वाडा आता जुन्या स्वरूपात तसाच उभा करून ते स्मृतिस्थळ म्हणून जपण्याचा कार्यक्रम चालला आहे. तर त्याच्याच जोडीला त्यांनी एक 50 कोटी संग्रहालयासाठी ठेवले होते. आम्ही विचारलं त्या संग्रहालयात काय ठेवणार, तर गोळा करू काहीतरी. त्या म्युझियममध्ये त्या वस्तूंची गुंफण करून एक स्टोरी लाईन तुमच्यासमोर कोणीतरी पेश करतं आहे. तर तो गुंफणकार त्या संग्रहालयात असतो आणि त्या संग्रहालयाच्या गोष्टींची तो मांडणी करतो आणि वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या टप्प्यात लोकांसमोर सातत्यानं आणत राहतो. हे जिथं होत असतं ते खरं जिवंत संग्रहालय. तर संग्रहालय ह्या शब्दाचाच आपल्याला खूप आता विचार करायची गरज आहे. एक गृहस्थ माझ्याकडे आले होते मुंबईत आणि त्यांनी मला सांगितलं, सर मला संग्रहालयाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हटलं कशाचं संग्रह आहे. तो म्हणाला मोटरसायकल्स आहे. आपण महाबळेश्वरला कधी गेलात तर एक म्युझियम ऑफ माइल्स वगैरे अशा नावाने हे आहे. या माणसाकडे एक 550-600 वेगवेगळ्या काळातल्या मोटरसायकल बाईक्स, अगदी जेव्हा सचिन तेंडुलकर सनीची ॲड करत होता ती सनी स्कूटर 50 cc अशा खूप काही वेगवेगळ्या गोष्टी त्या माणसाने जमवल्या आहेत. आता एक माझ्या लक्षात आलं, दुर्दैवानं त्या माणसाला मला नकार द्यावा लागला किंवा असं रजिस्ट्रेशनचं काम आमच्या इथे काही होत नाही. पण ते म्हणाले, तुम्ही शासनाचं वस्तू संग्रहालय ह्याचे तुम्ही प्रमुख आहात, तर मग ह्यासंबंधी काहीतरी व्यवस्था लावणं तर हे तुमचं काम आहे. आणि दॅट वॉज रिअली थॉट प्रोव्होकेटिंग. आणि दुसरं एक उदाहरण आपण बघतो आहे, एक महाराष्ट्राच्या संग्रहालयाच्या ह्याच्यात एक खूप मोठं योगदान आहे राजा दिनकर केळकर संग्रहालयाचं. पुण्यातलं एकमेव ऐतिहासिक वस्तूंचं संग्रहालय आहे, मुख्यतः मध्ययुगीन पेशवाकालीन वस्तूंचं. आणि त्या काळात आपले कवी अज्ञातवासी म्हणजे दिनकर केळकरांनी ह्या सगळ्या वस्तू जमवल्या आणि शासनाला दान केल्या. पण शासनाकडे जागा नव्हती त्या ठेवायला. म्हणून शासनाने असा करारनामा केला की हरकत नाही, आम्ही हे दान स्वीकारतो, पण आत्ता तोताच तुमच्याच घरात राहू द्या आणि तुमच्या घरात ठेवण्याचं शासन तुम्हाला भाडं देईल. तर आज सगळ्यात ही एक विचित्र अवस्था चालू आहे की त्याला म्हणावं शासकीय ते शासकीय पण नाही, खाजगी म्हणावं तर ते खाजगी पण नाही. तर कुठेतरी एक चौकट ह्या विषयाची आज अस्तित्वात नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळे वेगवेगळे प्रयोग होत आहेत. तर कुठेतरी मला वाटतं त्या गुंफणकाराची राज्य पातळीवरती गरज आहे. म्हणून एक आपल्याकडे सांस्कृतिक विभागावरती एक समिती नेमली गेली. श्री विनय सहस्त्रबुद्धे यांची त्याचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या सगळ्याच 9 विभागांचा एकूण या समितीनं आढावा घेतला आणि यांच्या कार्यपद्धतीत काय सुधारणा कराव्यात. तर त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संग्रहालय हा अतिशय वेगळा विषय आहे. आज आपण हा आर्किओलॉजीबरोबर जोडलेला आहे, कारण संग्रहालय मुळातच आर्किओलॉजी ह्या विषयातली जास्त आहेत. पण आज तुम्ही संग्रहालयाची व्याप्ती पाहिलीत तर खूप वेगवेगळ्या विषयांची म्युझियम्स आज आपल्याला दिसतात. अगदी जॅपनीज ओरिगामीपासून तर वाटेल त्या गोष्टी छंदिष्ट लोकांनी जमा केलेल्या आहेत आणि त्याची संग्रहालयं आहेत. काड्यापेट्या, त्याचे ब्रँड्स, जुन्या काळातली पोस्टर्स, सिनेमाची पोस्टर्स, जाहिराती, जुन्या काळातले डबे, वस्तू, अशा खूप कोणत्याही गोष्टीचं संग्रहालय होऊ शकतं. माझ्या मते कोणतीही वस्तू जी तुमच्या भावभावनांशी आणि तुमच्या आठवणींशी निगडीत असते ती संग्रहालयात जायला योग्य असते आणि ज्याच्यामुळे काहीतरी इतिहासाच्या पुनर्बांधणीची मदत होते, त्या काळाचं एक झलक तुम्हाला दिसते, तसं असेल तर खूपच चांगलं. पण आज तुम्ही संग्रहालय या नावाने बघितलं तर कॉर्पोरेटमध्ये अक्षरशः रेव्होल्युशनरी बदल आहेत. आपण जर्मनीत असलेलं मर्सिडीजचं संग्रहालय ज्यांना प्रत्यक्ष शक्य होईल त्यांनी पाहावं, ज्यांना ते शक्य होणार नाही त्यांनी ते ऑनलाईन पाहावं.
आज प्रत्येक कॉर्पोरेट हाऊसही आपला इतिहास अभिमानानं दाखवू इच्छितो आहे. तिथेही संग्रहालय बांधली जात आहेत. तर म्हणजे आता तुम्ही विचार करा की इथं जो डिप्लोमा अजूनही चालू आहे का? हां, तर त्या डिप्लोमाची व्याप्ती किती मोठी असू शकते ह्याचा आता तुम्ही विचार करा. एक सगळंच आपण जे शिकतो पुढे एक नोकरीचं आपलं ध्येय असतं, सरकारी नोकरी मिळाली तर फारच छान असंही आपल्याला वाटतं. पण आता खाजगी क्षेत्रही तितक्याच विस्तारानं वाढतं आहे. सरकारी इथल्या जॉब्स कमी आहेत त्या तुलनेत, आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये म्युझियम हे आता वेगळ्या लेवलला जाऊन आता ऑपरेट होतं आहे. तर त्या दृष्टीनं करिअर म्हणूनही तुम्ही त्याच्याकडे अवश्य बघा. आणि आजचा जो सगळ्यात शेवटचा विषय, सगळं कॉन्फ्लिक्टेड वर्ल्ड, सगळीकडे जे शकलं पडत आहेत, युद्धजन्य स्थिती आहे, एकमेकांबद्दलचे गैरसमज आहेत इतके की आपण एकमेकांवर बॉम्ब टाकायला निघालो आहे. तर हे सगळं सुरुवात कुठून होते? सुरुवात फक्त 2 गोष्टींपासून होते. पहिली गोष्ट म्हणजे आपण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते. आपण श्रेष्ठ, आपण शहाणे, आणि ते कोणीतरी मग त्यांच्यावर बॉम्ब टाकला तरी हरकत नाही. इतक्या पराकोटीच्या भावना आज कुठेतरी तयार झालेल्या आहेत. मग हे सगळे गैरसमज कसे दूर होतील? आज आपण 2 वारे वाहत आहेत. एक इकॉनॉमी जेव्हा खुली झाली आणि एक जागतिकीकरणाचं वारं आलं, एक प्रकारची युनिफॉर्मिटी आली आहे बघा. आपल्या कपड्यांमध्ये, आपण जे खाद्यपदार्थ खातो, बाजारात जे काही मिळतं, तर सगळ्यामध्ये एक युनिफॉर्मिटी आली आहे. आता तुम्ही मॉलमध्ये एखादा ब्रँड पाहतो, त्या ब्रँडची ती वस्तू दिल्लीलाही तशीच मिळणार, औरंगाबादमध्येही तशीच मिळणार, चेन्नईलाही तशीच मिळणार. अहो काय मजा आहे त्याच्यात. हिमू शाल पाहिल्यावर मला जे काही फिलिंग आलं ना, ते अद्वितीय होतं. आणि हीच हिमू शाल मला जगात सगळीकडे मिळायला लागली तर मग आपला औरंगाबाद भारी असं कसं म्हणणार, संभाजीनगर. तर डायव्हर्सिटीसुद्धा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि ती डायव्हर्सिटी जपणं, आणि मुख्य म्हणजे आपल्या इतकेच दुसरे लोकही डायव्हर्स आहेत हेही आपण समजून घेणं, ते ॲक्सेप्ट करणं, आणि आपली सांस्कृतिक समृद्धता वाढवणं, हा एक खूप मोठा उद्देश संग्रहालय साध्य करू शकतात. कोणत्याही देशाची संस्कृती पाहायची झाली तर तुम्ही काय पाहाल? पटकन आपण आज दुसऱ्या कोणाच्या तरी घरात जाऊ शकत नाही. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय पाहू शकतो तर तिथली स्मारकं पाहू शकतो. तिथली मॉन्युमेंट्स एक ठळक रिप्रेझेंटेशन असतं की त्या देशाची संस्कृती काय आहे. पण वास्तू हा एक भाग झाला, आणि मग या वस्तू आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला लोकसंस्कृती कळते, तिथला इतिहास कळतो. तर म्युझियम्स इज सेकंड बेस्ट ऑप्शन. आणि मला वाटतं वास्तूंपेक्षाही तो जास्त परिपूर्ण आहे, जास्त रिच आहे, जास्त डायव्हर्सिफाईड आहे, जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्याच्यामुळे जेवढी जास्तीत जास्त म्युझियम स्थापन होतील आणि सांभाळली जातील, तेवढी संस्कृती, तेवढी बहुविध संस्कृती आपण जपू शकू. आणि आज तर मी म्हणतो अगदी नुक्कड म्युझियमची पण गरज आहे. आमच्या गल्लीत अमुक ढमुक होते, त्यांनी काहीतरी फार भारी काम केलं, आणि ही त्यांच्याशी संबंधित वस्तू किंवा वास्तू, आणि मग कोणालाही वाटतं आहे तिथं प्रदर्शनात 4 गोष्टी मांडल्या आहेत, ते बदलत राहिलं आहे. आणि लोकांना त्यातलं काही वाटलं की हे आपण पुढे न्यावं, हे भविष्यासाठी जपलं जावं, तर खरं त्या सेटअपची ती सक्सेस स्टोरी असते. आणि शेवटी हे सगळं चाललं आहे कोणासाठी? हो, तुमच्यासाठी चाललं आहे, जनतेसाठी चाललं आहे. समजा कम्युनिटी किंवा लोकांना वाटत असेल की आपल्या जुन्या स्मृती जपल्या जाव्या, आज आपण जे काही करतो त्याच्यात काहीतरी एक खूप चांगलं असं आहे की जे भविष्यातल्याही लोकांनी पाहावं, तर ही प्रक्रिया निरंतर सातत्यानं चालू होईल. आणि म्युझियम्स टिकतील, म्युझियम्स वाढतील, आणि त्याचा अंतिम परिणाम काय असेल तर आपण आणि ते ह्याच्यातला भेद कमी होण्यास मदत होईल.
आणि शेवटी जे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटलं आहे वसुधैव कुटुंबकम, त्या उद्दिष्टपूर्तीकडे आपण वाटचाल चालू करू शकू आणि त्यात संग्रहालय खूप मोठा एक रोल प्ले करतील याची मला खात्री आहे. धन्यवाद. मुळात मे महिन्यातली अतिशय काय गरम दुपार असतानाही आपण संपूर्ण संख्येने या वर्गात आलात, या व्याख्यानाला उपस्थिती लावली. मुळात बोराडे मॅडम, डॉक्टर जया वाहणे यांनी हे सगळं घडवून आणण्यात खूप मोठा हातभार लावला. आपला औरंगाबादचा स्टाफ, आपला विद्यापीठाचा स्टाफ, आमचे सगळे जुने मित्र, त्यांचे सगळ्यांचे आभार आणि जागतिक संग्रहालय दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. व्यासपीठावर यावं. सर धन्यवाद सर. मी इतिहास विभाग प्रमुख गीतांजली बोराडे मॅडमला अशी विनंती करतो की आपण श्री अजित खंदारे साहेब, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांचं हिंदू शाळा आणि आमच्या विभागातलं मराठा पेंटिंग हे देऊन या ठिकाणी स्वागत करावं आणि सरांना विनंती करतो की आमचं स्वागत आपण स्वीकारावं. धन्यवाद सर. आता आपल्यासमोर महाराष्ट्रातील संग्रहालयाचा विकास या विषयावर सन्माननीय संचालक साहेबांनी अतिशय सविस्तरपणे महाराष्ट्रातील संग्रहालय, त्याचा विकास, या सगळ्याची वाटचाल या संदर्भात अतिशय विस्तारित असं विवेचन आपल्यासमोर या ठिकाणी ठेवलं. मराठवाड्यातील संग्रहालय तेर असेल, पैठण असेल, छत्रपती संभाजीनगर, माहूर याबाबतही विस्तृत असं सरांना मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं. खरं तर सर हा सुट्टीचा कालखंड आहे, परीक्षाचाही संपलेल्या आहेत, पण अतिशय कमी वेळात आपलं व्याख्यान आहे हे ऐकून आज मोठ्या संख्येनं विद्यार्थी असतील, शहरातील सन्माननीय व्यक्ती असतील या ठिकाणी आलेत. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना इतिहास विभाग प्रमुख आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा गीतांजली बोराडे मॅडम यांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचा आपण अध्यक्षीय समारोप करावा. धन्यवाद. आज दिनांक 18 मे 2026 रोजी आपण आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर हा अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे, कारण या पत्रिकेचं जे ब्रीदवाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, सांस्कृतिक वारसा हा लोकांद्वारे लोकांचा आणि लोकांकरिता आहे आणि असा हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि तो पुढील पिढींना उपलब्ध काम जे आहे हिरिरीनं करणारे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक माननीय प्राध्यापक डॉक्टर तेजस गर्गे सर हे आपल्याला आज व्याख्याते म्हणून लाभलेले आहे. तेजस गर्गे सर हे पुरातत्ववेत्ते आहेत, त्याचबरोबर वस्तुसंग्रहालयाच्या संदर्भातही त्यांचं एकंदर व्याख्यान वेळेच्या अभावी सरांनी बरीच म्हणजे सर म्हणाले की माझं PPT मी करू शकलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा सरांचे नेहमी जे व्याख्यानं होतात किंवा सरांनी आत्ता जी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे, तर एकंदरच वस्तुसंग्रहालय हा जो दुग्धशर्करा योग या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे, त्यामुळे मी सरांच्या ऋणामध्येच राहणं या ठिकाणी पसंत करीन. अध्यक्षांनी फार बोलायचं नसतं,
पण तरीही श्री अजित खंदारे सर, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्याचबरोबर हा सुंदर कार्यक्रम ज्यांच्यामुळे आपल्याला शक्य झालेला आहे अशा सहाय्यक संचालिका श्रीमती जया वाहने मॅडम यांचंही मी या ठिकाणी म्हणजे ऋणी राहील. आंतरराष्ट्रीय संग्रहालय जी आहेत आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. खरं तर योगायोगाने आजच म्युझिओलॉजीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि बऱ्यापैकी म्युझिओलॉजीचेही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपलं जे वस्तुसंग्रहालय आहे, या वस्तुसंग्रहालयामध्येही अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची अशा वस्तू तर आहेतच, परंतु त्याचबरोबर जो दस्तऐवज आहे, मोडी, त्याचबरोबर वेगवेगळी नाणी जी आहेत, पुरातन काळाची वेगवेगळ्या स्वरूपाची नाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि प्राचीन ते मध्ययुगीन, त्याचबरोबर बऱ्याच प्रमाणात समकालीन कालखंडातलीही बरीचशी वस्तू आणि शिल्प जी आहेत आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्याचा ही अभ्यास जर आपण केलात, शेकडो स्वरूपाची मोडी डॉक्युमेंट्स जी आहेत आपल्याकडे चिकार स्वरूपात उपलब्ध आहेत. जसं की वस्तुसंग्रहालयाचं काम चालू आहे, निश्चितच ते लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते. सर विचारत होते की 2 वर्षात पूर्ण होईल. आपण तशी अपेक्षा व्यक्त करू की आपलं वस्तुसंग्रहालय जे आहे ते 2 वर्षामध्ये पूर्ण होईल आणि आपल्यासाठी ते उपलब्ध होईल. सरांनी महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या वस्तुसंग्रहालयांबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण अशा स्वरूपाची मांडणी केलेली आहे. अगदी मानववंशशास्त्राच्या बारकाव्यांसह वस्तुसंग्रहालये जी आहेत ती मानवी जीवनाला एक दिशा देण्याचं काम जे आहे ते सतत सदोदिनं करत असतात. वस्तुसंग्रहालय ही वेगवेगळ्या स्वरूपाची असतात. मानवी जीवन उदात्त आणि विकसित करण्यासाठी ज्या ज्या बाबींची गरज आपल्याला लागते, संस्कृतीपूर्ण अशा स्वरूपाच्या सर्व बाबींचा समावेश जो आहे तो या वस्तुसंग्रहालयांमध्ये होत असतो. वेगवेगळ्या महामानवांचीही वस्तुसंग्रहालय आहेत आणि त्या माध्यमातूनही आपल्याला एक जीवन जगण्याचा आणि देशाला घडवण्याचा जो विचार आहे तो मिळत असतो. आणि एकंदरच स्थानिक पातळीवर, प्रादेशिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवी जीवनाची जडणघडण जी आहे ती या वस्तुसंग्रहालयांच्या माध्यमातून होत असते. त्याचबरोबर ही वस्तुसंग्रहालय जतन आणि संवर्धित करण्याची जी दृष्टी आहे ती प्रामुख्यानं माननीय संचालक तेजस गर्गे सरांनी ज्या पद्धतीनं आम्हामध्ये विकसित करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, मी आशा व्यक्त करते या ठिकाणी की निश्चितच वस्तुसंग्रहालये जी आहेत जीवन जगण्याची कला घेऊन विकसित तर होतीलच, परंतु एक मूलमंत्र म्हणून सुद्धा मानवी संस्कृती विकसित होण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग हा निश्चितच होईल ही आशा या ठिकाणी मी व्यक्त करते. आणि हा सुरेख कार्यक्रम जो आहे तो अगदी कमी वेळेमध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी परिश्रम घेऊन यशस्वी करण्यासाठी जे परिश्रम घेतले त्यासाठी मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानते आणि फार वेळ न घेता मी आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद सर. आज जागतिक संग्रहालय दिनाच्या औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचे संचालक आदरणीय डॉक्टर तेजस गर्गे सर, खरं तर गर्गे सर आम्ही तुम्हाला आमंत्रित करणं अपेक्षित होतं, पण पुरातत्व विभागानं पुढाकार घेऊन
आज या ठिकाणी संग्रहालय दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करायचा हे सांगल्यामुळं आम्हाला खरंच एक अभिमान वाटला आणि हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला. आपण अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी आभार मानतो. आणि त्यानंतर अजित खंदारे साहेब प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपले या ठिकाणी मी आभार मानतो. विशेषतः हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सहाय्यक संचालिका जया मॅडम यांनी अतिशय व्यवस्थितपणे या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी आपलेही या ठिकाणी आभार मानतो. आमच्या विभाग प्रमुख गीतांजली कोलारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो त्यांचेही मी आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी यांचेही मी आभार मानतो. आणि पुरातत्व विभागातील सगळे कर्मचारी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलेही आभार मानतो. आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे सगळे विद्यार्थी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि अध्यक्षाच्या वतीनं हे कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. आणि एक विनंती करतो फक्त समोर एक आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आहे तेवढा आपण ग्रुप फोटो घेऊया.